दुधी भोपळ्याची भाजी तर तुम्ही नेहमीच बनवता, पण आज आपण दुधी भोपळ्यामध्ये रवा घालून खूपच खमंग आणि पौष्टिक असा पदार्थ बनवतोय। यासाठी मी इथे अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे। आपण जो पदार्थ बनवतोय त्यासाठी अर्धा दुधी भोपळा पुरेसा आहे। वरची साल काढून घ्यायची, धुवून सुद्धा घेतला। यानंतर किसणीची जी जाडी साईड असते ना, जाडी बाजू, तिथून हा भोपळा किसून घ्यायचा आहे। छान असा जाडसर किस होतो हा बघा, बारीक साईडून किसायचा नाही, असा जाड्या बाजूने किसून घ्यायचा आहे। दुधी भोपळा किसून घेतलेला आहे, हे बघा असा जाडसर किस असायला हवा। यानंतर आपण यामध्ये काही पदार्थ घालूया। तर सगळ्यात आधी आपण रवा घालणार आहोत। तर इथे मी बारीक रवा घेतला 1 वाटी, तो घालायचा आहे। जाडा असेल तरी तो घातला तरी देखील चालेल। यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, यामध्ये 1 चमचा बेसन, यामुळे हा पदार्थ खुसखुशीत होईल। आणि त्यानंतर घालूया अर्धी वाटी दही। यानंतर पाणी घालायचं आहे। सारख्याच वाटीने आधी 1 वाटी पाणी घातलंय, गरज लागेल तर आपण पाण्याचा वापर नंतर करूया। मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी कमी वाटतंय म्हणून मी अजून 1 वाटी पाणी घातलेलं आहे। मिक्स करून घेऊया। मला इथे 2 वाटी पाणी लागलेलं आहे। हे बघा असं बॅटर पाहिजे, जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको, या पद्धतीने असं पाहिजे आपल्याला। हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर 15 मिनिटासाठी झाकून आपल्याला हे बॅटर बाजूला ठेवायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलाय, रवा फुलण्यासाठी थोडा वेळ द्यायचा। आता हे बॅटर फुलतंय तोपर्यंत एक चटणी बनवायला घेऊया। यासाठी मिक्सरच्या भांड्यात मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे। यानंतर घालूया 1 मोठा चमचा भाजलेली फुटाण्याची डाळ, 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या, 2 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा लहान तुकडा आणि 1च चमचा फक्त दही घातलाय। तुम्ही इथे लिंबाचा रस घालू शकता। यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि घालायची आहे अर्धा चमचा साखर। पाणी घालूया आणि मिक्सरला बारीक ही चटणी वाटून घेऊया। मस्त अशी हिरवीगार आपली ही चटणी तयार झालेली आहे। एकदम चटपटीत लागते, तुम्ही कधी बनवली नसेल या पद्धतीने एकदा बनवून बघा। थोडंसं पाणी घातलंय, मस्त अशी आपली ही चटपटीत चटणी तयार झालेली आहे। यानंतर 15 मिनिटासाठी आपण हे बॅटर जे बाजूला ठेवलं होतं ते पाहूया। मस्त असा रवा फुललेला आहे, घट्टसर बॅटर झालेलं आहे। हे बघा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला असंच हे बॅटर पाहिजे, जास्त पातळ नको। छान असं बॅटर मस्त तयार झालंय, रवा खूप छान असा फुललेला आहे। यानंतर घालूया अर्धा बारीक चिरलेला कांदा, अर्धा किसलेला गाजर घालायचं आहे। भाज्या यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या घालू शकता, मुलांच्या आवडीच्या घालू शकता। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। यानंतर यामध्ये घालूया 1 चमचा जिरं आणि 1 लहान चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे। यामुळे फ्लेवर चांगला येतो, शिवाय पोटासाठी सुद्धा ओवा चांगलाच आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, असं घट्ट बॅटर पाहिजे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये कोबी चिरलेला बारीक किंवा किसलेला, शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली किंवा पालेभाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आपलं हे बॅटर छान तयार झालं आहे। आपण कोणताही इनो किंवा सोड्याचा वापर न करता आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत। यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, यामध्ये घालायचं आहे तेल। यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा इथे मी तीळ घातलेले आहेत। हे चांगले तडतडू द्यायचे। यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं घातली आहे। फोडणी मस्त मिक्स करून घेऊया आणि अशी ही पसरवून घेऊया। चांगली फोडणी मस्त अशी तडतडू द्यायची, मस्त असा खमंग सुगंध आल्यावर पसरून घ्यायची आणि आपण जे बॅटर बनवून ठेवलेलं होतं ना, ते सगळं बॅटर यामध्ये घालायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता बॅटर घातल्यानंतर असं पसरून घ्यायचं आहे एकसारखं। हे बघा या पद्धतीने। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे, फास्ट करायची नाही। व्यवस्थित असं हे बघा पसरवून घेतलेलं आहे, म्हणजे एक पातळ लेयर याचा तयार होतो आणि हे शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतं सुद्धा। चांगलं पसरून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आहे। 3 ते 4 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर हे आपल्याला चांगलं एका बाजूने छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। रंग बदललेला आहे, आता यावर एखादं ताट ठेवायचं आहे आणि त्यानंतर याला उलटून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असा सुरेख रंग आलाय। आता नंतर यामध्ये घालायचं आहे पॅनमध्ये आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एकदम स्लो फ्लेमवर 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। खूप कमी तेलाचा वापर करून आपण हा पदार्थ बनवतोय, शिवाय पौष्टिक देखील आहे। पाहू शकता मस्त असा सुरेख रंग आलेला आहे। आता काढून घेऊया।
तुमच्याकडे घरी मुलं किंवा मोठे जरी दुधी भोपळा ज्यांना आवडत नाही, त्यांना असा हा खुसखुशीत खमंग पदार्थ बनवून द्या. चवीला इतका भारी लागतो ना, की नाश्त्याला तुम्ही फक्त 15 मिनिटांमध्ये बनवू शकता. रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं या विचारामध्ये जर तुम्ही असाल, तर तुम्ही या पद्धतीने हा नाश्त्याचा पदार्थ बनवू शकता. चवीला एकदम छान लागतो. शिवाय मुलांना आता शाळा सुरू झालेली आहे, टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवून देऊ शकता. आपण मस्त दुधी भोपळ्याचं पौष्टिक धिरडं बनवलेलं आहे. या पद्धतीने असं हे कापून घ्यायचं आहे. मुलांना जर शाळेमध्ये देणार असाल तर अजून या लहान आकारामध्ये ह्याला कापून देऊ शकता. शिवाय हिरवी चटणी नको हवी असेल त्यांना तर तुम्ही सॉस बरोबर देऊ शकता. आणि यामध्ये भाज्या घातल्या आहे त्यामुळे हे पौष्टिकसुद्धा आहे. दोन्ही बाजूने पाहू शकता मस्त असा रंग आला आहे. दोन्ही बाजूने छान असं शेकलं गेलेलं आहे. एकदम स्लो फ्लेमवर हे शेकून घ्यायचं आहे. खूप कमी तेलाचा वापर करून आपण हे बनवलेलं आहे. चवीला एकदम भारी झालं आहे. तुम्ही कधी बनवलं नसेल तर एकदा नक्की बनवून बघा. मुलं किंवा मोठे दुधी भोपळा खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही त्यांना असा हा पौष्टिक नाश्ता बनवून देऊ शकता. आजचे हे दुधी भोपळ्याचे पौष्टिक धिरडे तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा. आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा.